मंगलकर्ण वीतरागविज्ञान नमो ताई जाते भये अरहंतादि महा हरिमंगल करि हो महाग्रंथ कर्ण सोकार जाते मिले समाज सब पावे निज पदरा पावे निज पदरा। मोक्ष मार्ग आचार्य पंडित चौधरी लिहिलेला हा ग्रंथ आहे। पाचवा अधिकार विविध मत समीक्षा। बहुविधी मिथ्या ग्रहण करी मनित प्रयोग भाव काको मोत भाव हे सहज रूप दर्शा। अंतरंग हे सम्यक दर्शन बरोबर सम्यक बरोबर आहे की जसं रत्नखंड श्रावकाचार्यामध्ये देखील सम्यक दर्शनाचा हेतू काय सांगितला खऱ्या देवगुरु शास्त्राचं यथार्थ ज्ञान आणि त्याच्या पुढे सांगितले म्हणजे व्यवहाराने ते सांगितले खऱ्या देवगुरु शास्त्राचं हे कंडिशन आहे। ज्याला खऱ्या देवगुरु शास्त्राचं ज्ञान नाही त्याला सम्यक दर्शन होऊ शकत नाही। तसं ज्याला सम्यक दर्शन नाही त्याला धर्म होऊ शकत नाही। कंडिशन सांगितलं ज्याला धर्म करायचा आहे त्याला सम्यक दर्शन असणं आवश्यक आहे। टर्म्स अँड कंडिशन आहे ना तुला धर्म करायचा आहे सम्यक दर्शन पाहिजे तुझ्याजवळ असं आहे ना। अन्य मतों से जैन मत की तुलना 5 नंबर 237 हे चाललेलं आहे प्रकरण। जैन मत में एक तुम्ही घरी वाचता शंका असेल तर सांगा नाही वाचा की त्याचे तत्व वगैरे जे आहे ना त्यांचं सांगितलेलं आहे तर खंडन किंवा हे नाही केलेलं आहे त्यांचं सांगितलेलं आहे। त्या ठिकाणी लक्षात राहणं कठीण आहे की डोक्यावरून जायचं 25 तत्व त्यांची कशी आहेत 7 तत्व कशी आहेत वैशेषिकाची वगैरे त्या ठिकाणी आणि ते लक्षात ठेवून तरी फायदा काय त्याचा उपयोग काय नाही। आता काही कोणाचं खंडन करायचं नाही कोणाचं मनन करायचं नाही आणि एका ह्याच्यात सांगितलं आपण त्यासाठी घेतलं अन्य मतांचं निराकरण उपसंहारामध्ये घेतलं की सगळ्या खोट्या कल्पना आहेत त्या ठिकाणी ह्या सगळ्या खोट्या कल्पना आहेत आणि खोट्या कल्पना करून ते पापी जीव आहेत ते विषय कशा याचंच प्रयोजन सिद्ध करतायत त्या ठिकाणी विषय कशा याला स्पष्ट करण्याचं काम करतायत त्या ठिकाणी। यथार्थ तत्वाचं निरूपण त्या ठिकाणी स्वरूपाचं निरूपण नाही। आता त्याची तुलना पुढे करणार आहे जे मागचं प्रकरण आहे याच्यामध्ये येणार आहे सगळं सांगता। जैन धर्म में जैन मत में एक वितराग भाव के पोषण का प्रयोजन है। सो कथाओं में लोकाधिक के निरूपण में आचरण में व तत्वों में हे झालेलं आहे। अजून इथलं राहिलं होतं बौद्धिक क्षणिक मत हे राहिलं होतं ना जैसे अद्वैत ब्रह्मवादी सर्व को ब्रह्म मानने द्वारा सांख्यमती सर्व कार्य प्रकृति का मानकर अपने को शुद्ध अकर्ता मानने द्वारा शिवमती तत्व जानने से ही सिद्धि होना मानने द्वारा मीमांसक कषाय जनित आचरण को धर्म मानने द्वारा बौद्ध क्षणिक मानने द्वारा चारवाक परलोकादिक न मानने द्वारा विषय भोगादी कषायों में स्वच्छंद होने का ही पोषण करते हैं। प्रत्येकात हे जे पाचवी मतं आली की नाही की त्याच्यामध्ये एवढ्या चाल आला प्रत्येकाने कसं कसं या ठिकाणी चारवाक वगैरे आहेत ते परलोक वगैरे मानतच नाही खाओ पिओ मजा करो धर्म वगैरे काही नाही पुढचा भाऊ वगैरे कोणी पाहिला आहे अशा प्रकारे चारवाक आहे। बौद्ध क्षणिक प्रत्येकाची दिलं मीमांसक आहेत ते कशा जनित आचरण शिवमती आहे ते तत्व जाणल्याने सिद्धी होते पण तत्वाचा पत्ता नाही अशा प्रकारे ते म्हणतात। यद्यपि किसी स्थान पर कोई कषाय घटने का भी निरूपण करते हैं हे दिलेलं आहे बरोबर हे झालं होतं आपलं। तथा जैन धर्म में देव गुरु धर्माधिक का स्वरूप वीतराग ही निरूपण करके केवल वीतरागता का ही पोषण करते हैं सो यह प्रकट करते हैं। आणि जैन धर्मामध्ये देवगुरु धर्माचं स्वरूप पण वीतराग सांगितलेलं आहे आत्म्याचं स्वरूप पण वीतराग विज्ञानमय सांगितलेलं आहे आणि त्या स्वरूपाचंच निरूपण केलेलं आहे आणि धर्माच्या नावावर त्या स्वरूपाला साधण्याचाच उद्देश दिलेला आहे वीतरागतेला साधण्याचा उद्देश दिलेला आहे कशा मिटवण्याचाच उद्देश दिलेला आहे रागादी रहित होण्याचाच उद्देश दिलेला आहे
दृष्टी प्रयोजनाकडे असली पाहिजे ना. कशासाठी धर्म करायचा आहे? रागादी रहित होण्यासाठी, कषाय मिटवण्यासाठी. बघा, वर्तमान काळामध्ये देखील त्या ठिकाणी विकार करेल तर दुःखी होण्याचा प्रसंग होतो. विकाराचं फळ भविष्य काळामध्ये दुःख आहे, त्याच्या अनेक पट, आणि लोकांमध्ये पण त्याची निंदा होते. विकारी जीवाची, जो कशाय करतो, क्रोध, मान, माया, लोभ वगैरे त्या ठिकाणी विकाराने सहित आहेत. त्याचे तीव्र विकार असतात. कोणतेही सगळे विकार, नाना प्रकारचे विकार आहेत, त्याची लोकांमध्ये निंदा होते. विकारामुळं तो वर्तमान काळात पण दुःखी होताना दिसतो आहे. प्रत्यक्ष बघा, विकार जितके अधिक तितकं दुःख अधिक त्या ठिकाणी. विकार मंद असतील तर कमी दुःख आहे, विकाराचा अभाव असेल तर सुखी आहे, स्पष्ट दिसत आहे त्या ठिकाणी. वर्तमान काळामध्ये, भविष्य काळामध्ये विकाराचं फळ दुःख आहे. कितीतरी पटीनं मुठभर पेरलं तर थंडीभर उगवणार आहे. हे सरळ आहे. आपण मुठभर ज्वारी पेरली तर पोटभर देतो की नाही, तसं या ठिकाणी मुठभर विकार असता पेरले या ठिकाणी तर त्याचं फळ किती मिळणार आहे पुढच्या भविष्य काळामध्ये. विचार करा या ठिकाणी जैन धर्म कसा आहे थोडक्यात त्या ठिकाणी. आत्ता अविकार स्वभाव आहे, विकाराने रहित स्वभाव आहे, तो वर्तमान काळात तो सुखाचं कारण आहे. अनुभव घेऊन बघा, ही गोष्ट शास्त्रात आली म्हणून नाही, केवळ प्रत्यक्ष अनुभवाने सिद्ध आहे की विकार रहित स्वभाव आत्ता पण वर्तमान काळामध्ये सुखाचं कारण आहे. भविष्य काळामध्ये त्याचं पीक अनेक पटीनं सुख प्राप्त होणार आहे. विकार रहित स्वभाव सुखाचं कारण आहे. विकार रहित स्वभावाचं फळ अत्यंत सुख आहे. आणि विकार रहित आत्ता जो आचरण करतो आहे, बनतो आहे, तो लौकिक याच्यामध्ये देखील पूज्य बनतो आहे. वर्तमान काळामध्ये 3.3 आणि 3 6 पॉईंट आले ना, कोणते आले? आत्ता वर्तमान काळामध्ये विकार आहेत ते प्रगट दुःखाचं कारण आहे. ज्याला तीव्र विकार आहेत तो दुःखी आहे. आले लक्षामध्ये? भविष्य काळामध्ये विकाराचं फळ दुःख आहे आणि वर्तमान काळामध्ये विकारामुळे तो निंदनीय होतो आहे. या 3 गोष्टी आल्या. 3 झाल्या. आणि वर्तमान काळामध्ये अविकारी स्वभाव आहे तो सुखाचं कारण आहे. वर्तमान काळामध्ये जो अविकारी स्वभाव आहे, विकार रहित स्वभाव, सुखाचं कारण आहे. भविष्य काळामध्ये त्याचं फळ विकार रहित त्या ठिकाणी कार्याचं फळ अत्यंत सुख आहे. आणि वर्तमान काळामध्ये विकार रहित अवस्था आहे ती पूज्य आहे. आणि म्हणून आपण विकार रहित होण्यासाठी जे देव गुरु शास्त्र निवडले ते विकार रहित होण्याचे उपदेश देणारे, जे स्वयं विकार रहित आहेत ते देव, जे विकार रहित एक देश बनलेले आहेत ते गुरु, आणि विकार रहित बनण्याचा उपदेश ज्या शास्त्रामध्ये दिलेला आहे ती चिन्हवाणी. किती सोपा मार्ग, किती धर्म सरळ आहे. विकारांचा अभाव करण्याचा उपदेश दिलेला आहे. विकाराचं पोषण करण्याचा कुठेही उद्देश नाही. प्रथमानुयोग असो, कर्णानुयोग असो, चरणानुयोग असो, द्रव्यानुयोग असो, 4ही अनुयोगामध्ये प्रथमानुयोगामध्ये जरी कथाच्या माध्यमातून सांगितलं असेल तरी विकारांचा अभाव करण्याची गोष्ट सांगितली आहे. प्रथमानुयोगामध्ये विकार, जे विकारी जीव आहेत ते दुःखी कसे बनले, त्या भवातून कसे दुःखी बनले, कशी त्यांना हाल अपेक्षा सहन करावी लागली, निंदनीय कसे झाले, आणि विकार रहित स्वभावाचा आश्रय करून ते सुखी कसे बनले हेच प्रथमानुयोगामध्ये सांगितलं आहे. कथा तर कथा आहे त्याकडे, पण मुख्य प्रयोजन विकार रहित बनण्याचंच आहे. विकार रहित अवस्था सुखाचं कारण आहे, विकार दुःखाचं कारण आहे. कर्णानुयोगामध्ये देखील त्रिलोकाचं वर्णन करून स्वर्ग, नरक, गुणस्थान, परिणाम वगैरे सगळे दाखवलेले असतात. ते देखील विकाराचं फळ नरक, त्या ठिकाणी मंद विकाराचं फळ स्वर्ग. परंतु दोन्ही विकार आहे. दोन्ही प्रकारच्या विकाराने रहित मोक्षाची कशी प्राप्ती होते. कर्णानुयोगामध्ये नाना प्रकारच्या तिऱ्यांचे वगैरे जीवांचं तिरेक लोकाचं वर्णन, नरकाचं वर्णन, नरकाच्या भूमीचं वर्णन, त्यामध्ये नाना प्रकारचे दुःख का सहन करावे लागतात. ज्या जीवाने जितके विकार केले तीव्र तितकं दुःख अधिक, कमी मंद विकार केले तर कमी दुःख. पण दुःख नष्ट करण्याचा उपाय अविकार स्वभाव आहे, निर्विकार स्वभाव आहे. आपण भगवान करण्यासाठी निर्विकारी निवडलेले आहे, विकार सहित भगवान निवडले नाही. जो विकाराने सहित देवी देवता निवडतो तो या संसारामध्ये डुबतो. ते हलाहल विष आहे. आलं लक्षामध्ये? विकार नष्ट करण्याचा उद्देश आमचे देवगुरु सांगत आहेत. म्हणून विकार चरणानुयोगामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या विकार रहित होण्यासाठी सांगितल्या. खाण्यापिण्याच्या जरी गोष्टी सांगितल्या, मुलींची चर्या असो, श्रावकाची चर्या असो, कशासाठी सांगितली? विकार रहित होण्यासाठी. खाण्यापिण्यामध्ये आसक्ती, त्याच्या संबंधीचा राग, भोजनासंबंधी तीव्र कषाय भाव वगैरे जे सोडणे सांगितले, कशासाठी? निमित्ताकडून कथन केलेलं आहे. प्रथमानुयोगामध्ये, कर्णानुयोगामध्ये, चरणानुयोगामध्ये निमित्ताकडून कथन केलेलं आहे.
त्या ठिकाणी. पण वास्तविक त्याचं प्रयोजन अंतरंगामधली आसक्ती वृद्धता सोडणं हेच आहे. अंतरंगामध्ये आसक्ती वृद्धता सोडणार नाही आणि केवळ देखादेखीवर पदार्थांचा त्याग करेल तर विकार कमी होणार नाही. त्या ठिकाणी हे पदार्थ सेवन करायचे नाही, हे पदार्थ दिवसात खायचे, रात्री खायचे नाहीत, एका सांगितलं. शुद्धता, आसक्ती, विकार, पाप कशात आहे? आसक्तीचं पाप आहे. आलं लक्षात नाही. अशा प्रकारे जाणून मुख्य प्रयोजनाकडे दृष्टी या ठिकाणी सर्व याचं प्रयोजन एकच आहे. आसक्ती कमी करणं, रागद्वेष कमी करणं, विकार कमी करणं, कमी नाही मिटविणं. पूर्ण मिटवेल तर पूर्ण सुखी, एक देश मिटवेल तर एक देश सुखी, पण मिटवण्याचं श्रद्धान ठेवलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी मिटाने का श्रद्धा चालत शब्द त्या ठिकाणी जिना गम्य सर्वत्र रागाधिक मिटाने का और लौकिक कार्य घटाने का प्रयोजन है. आणि द्रव्यान योगामध्ये तर डायरेक्ट ते विकार कसे दिसतील तर तुझा स्वभाव विकार रहित ज्ञानानंदमय आहे, ज्ञान घन वस्तू तू आहे, तुझ्या स्वरूपामध्ये विकार नाही. अशा प्रकारे स्वभावाचा आश्रय करेल तर विकार मिटतील. स्वभावाच्या आश्रयाशिवाय परद्रव्याचा आश्रय करून विकार कदाचित मिटणार नाही. पराचा आश्रय करतील. आमचे देवगुरु शास्त्र पण सांगतात तो आमचा आश्रय करतील तर विकार मंद होतील, पण विकार मिटवायचे असतील तर आम्ही ज्याला सांगतो त्याचा आश्रय तू कर, स्वभावाचा आश्रय तू कर तर विकार मिटतील. तुला विकार मिटवायचे की मंद करायचे? मिटवायचे की मंद करायचे? मिटवायचे. हा, मंद करणं हा जैन धर्म नाही. मंद केल्याने पुण्य मिळेल, पुण्य केल्यानंतर स्वर्गात जाईल, तिथं अधिक विकार है ना. कसं आहे या ठिकाणी विकार जसं आहे एखादं किती फक्त वृतोपासिक दाह दुःख मिळून स्वर्ग सुखम अवापनोती. त्या ठिकाणी कशा स्वर्ग सुखाला गरम तूप शरीरावर ओतल्यानंतर तूप तर पोळल्यानंतर तूप लावतात, परंतु गरम तूप शरीर अंगावर पडलं तर जसा दाह होतो तशा प्रकारच्या स्वर्ग सुखाला तुम्ही सुख सुख म्हणता ना स्वर्गामध्ये, तर ते सुख कसं आहे? दाह दुःख मिळून गरम तूप ओतल्यानंतर जसा शरीराचा दाह होतो तशा प्रकारच्या स्वर्ग सुखाला प्राप्त होतो. म्हणजे स्वर्गात पण सुख नाही त्या ठिकाणी. तर सुख त्या ठिकाणी विकार मिटविण्याचे ध्येय, त्या ठिकाणी विकार मिटवण्यासाठी अनेक प्रकाराने आधी बंद करण्याचे पण उपाय सांगितलेले आहेत, पण तिथं अडकता कामा नाही. आणि लक्षामध्ये कोणी असो त्या ठिकाणी जिनागमामध्ये मुनी जरी कथन करतील, श्रावक जरी कथन करेल, पंडित जरी कथन करेल, तर सर्वत्र कथन एकच आहे, विकार मिटवण्याचं कथन. असं नाही की त्या ठिकाणी पंडितांनी विकार करण्याचं कथन सांगायचं आणि मुनींनी विकार मिटवण्याचं कथन. सगळ्यांना एकच आहे. मुनी असतील तरी ते देखील शुभभावाचं प्रयोजन पुष्कळ ठिकाणी दिलेले आहेत. पूजन अर्चन करा, व्रत उपवास करा, दयादानादिक करा. हे अशुभ भाव तीव्र विकार मिटवून मंद विकारामध्ये येण्यासाठी केलेले आहे. परंतु हे मंद विकार देखील दुःखाचंच कारण आहे. तू विकार रहित होण्याचं लक्ष कर, याच्यासाठी ते कथन आहे. जे तीव्र विकारवाले आहेत ते तत्व जाणू शकत नाहीत, त्या ठिकाणी आत्म्याचं स्वरूप त्याला समजणार नाही. तीव्र कशा भाव असतात ना, आणि त्याला आत्मा सांगायला गेला तर समजणार नाही. त्याला आधी उपदेश दिला जातो शुभ भावाचा. तू रात्री भोजन करू नको, कन्नून सेवन करू नको, त्याची पात्रता. तरी बी पेरण्याआधी तत्वज्ञानाचे बी पेरण्याआधी, जसं बी पेरण्याच्या आधी शेतीची मशागत केली जाते आणि शेतीची मशागत न करता बी पेरली तर ते वाया जातील त्या ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणी आधी व्यवस्थित लेवल वगैरे मशागत केली जाते आणि नंतर बी पेरले तर ते उगवून येतात, बी वाया जाणार नाही. तसे तत्वज्ञानाचे बी पेरण्याआधी जी ही मशागत आहे, शुभभाव आहे, दया, दान, पूजन, अर्चन, व्रत, उपवास, देवपूजा, गुरुपार्थिव, स्वाध्याय, संयम, तप, दान. आणि हे स्वाध्याय वगैरे सुद्धा संयम, तप, दान हे काय आहे? मशागत आहे. आपण अजून ते किती अनंत भवामध्ये मशागत करत आहात, जी पेरतच नाही. तत्वज्ञानाचे वृक्ष कसे उगवून येतील? नाही, मशागत केली पाहिजे. आणि किती दिवस करणार तू? अनंत भोग दिले मशागत करण्यामध्ये. बी पेरण्याचा उद्यमच केला नाही, या भवात तरी तू बी पेर. या ठिकाणी मशागत आवश्यक आहे यद्यपि, पण अनंत भोग गेले आणि अजूनही या मशागतीमध्येच तो ठेवेल नाही. शेतीची लेवल कर, आधी व्यवस्थित करून घे आणि हे करण्यामध्ये हा भाव संपला, ती पेरलेच नाही तर फायदा काय झाला? अनंत भाव निघून गेले कशामध्ये? मशागत करण्यामध्ये. बघा 12 भावनामध्ये पहिल्या 6 भावना मशागत करण्याच्या आहेत आणि पुढच्या 6 भावना बी पेरण्याच्या आहेत. पहिल्या 6 भावना आहेत त्या ठिकाणी शरीरामधलं हे शरीर संयोग अनित्य आहेत, अशरण आहेत,
त्या ठिकाणी दुःखदायक आहे, अशा प्रकारे त्याचं स्वरूप सांगितलं आणि त्याची भूमिका तयार केली, याच्या संबंधीची आसक्ती सोडवली, राग कमी केला आणि पुढं आश्रव संवर भावना वगैरे आहेत त्या ठिकाणी बोधी दुर्लभ वगैरे ते बी पेरले. पहिल्या 6 भावना मशागतीच्या आहेत, लेवल करण्यासाठी आहेत, भूमिका तयार करणाऱ्या आहेत त्या ठिकाणी, आणि पुढच्या 6 भावना आहेत त्या बी पेरण्याच्या आहेत. हा शुद्ध उपयोगाला प्राप्त करण्यासाठी त्याचं फळ शुद्ध उपयोग आहे. बी पेरे तर त्याचे जे वृक्ष येतील त्याचं फळ शुद्ध उपयोग आहे, असं आहे काय. हा बी म्हणजे तत्वज्ञान, तत्वज्ञानाशिवाय सम्यक दर्शन होत नाही. तत्वज्ञानाचे बी पेरे तर सम्यक दर्शन ज्ञान त्याची वृक्ष उगवतील की त्याचं फळ शुद्ध उपयोग आहे, समभाव आहे, त्याचं फळ धर्म आहे. आलं लक्षामध्ये. किती सोपा आणि सहज धर्म आहे, पण लोक समजून घेत नाही त्याला काय करणार. किती साध्या सोप्या शब्दामध्ये पहिल्या 6 भावना 12 भावना रोज वाचा. 6 भावना मशागत करण्याची आहे. अनित्य आणि त्या ठिकाणी अचरण, ते शरीर, धन, संपत्ती, स्त्री पुत्राधिक शरण नाही, शरीर अशुची आहे, अनित्य आहे त्या ठिकाणी वगैरे, आत्मा ध्रुव नित्य स्वभावाला आहे. अशा प्रकारच्या 6 भावना करून संयोगासंबंधीचं लक्ष सोडवलेलं आहे. संयोगासंबंधीचं लक्ष. भले संयोग किती सुंदर असतील परंतु ते शाश्वत नाही. भले संयोग किती सुंदर असतील पण ते शरणभूत नाही, कारण त्याच्यातून सुख येत नाही. संयोग किती सुंदर असतील परंतु ते शाश्वत नाही, त्या ठिकाणी त्यातून सुख येणार नाही, ते शरणभूत नाही. मग त्या सुंदर संयोगाला करून काय घेऊन काय करणार आहे त्या ठिकाणी. हे पहिल्यांदा त्याच्यापासून उदासीनता, विरक्तता उत्पन्न केली आणि नंतर तत्वज्ञानाची बी पेरली की ज्या तत्वज्ञानामुळे सम्यक दर्शन उत्पन्न होईल. सम्यक दर्शन रूपी, सम्यक दर्शन हे मूळ आहे लक्षामध्ये, आणि सम्यक चारित्र हा वृक्ष आहे, त्याचं फळ आहे शुद्ध उपयोग. असं आहे. तर बघा, जैन धर्म में देवगुरु धर्माधिक का स्वरूप वीतराग ही निरूपण करके केवल वीतरागताचा ही पोषण करते हे सो प्रकट है. जैन धर्मामध्ये देवशास्त्र गुरु कसे वीतरागी निवडले त्यांचं निरूपण पण वीतरागता प्रकट करण्याचंच आहे, आणि आपलं ध्येय पण, आपलं प्रयोजन पण वीतरागतेला घेऊनच असलं पाहिजे. धर्म करायचा आहे म्हणजे काय करायची, वीतरागता प्राप्त करायची, कषाय भाव नष्ट करायचे आहेत, मानाधिक क्रोधाधिक कषाय भाव संपवायचे आहे त्या ठिकाणी, मिटवायचे आहे. हे प्रयोजन घेऊनच धर्म करण्यासाठी आलं पाहिजे त्या ठिकाणी. सो यह प्रगट आहे, हे प्रत्यक्ष आहे. जैन धर्म काय आहे त्या ठिकाणी, कषाय मिटवण्याचं दुसरं नाव जैन धर्म, अकषाय भावाचं नाव जैन धर्म. जैन धर्माचं दुसरं नाव काय, अकषाय भाव. लक्षात आलं. जैन धर्माचं दुसरं नाव अकषाय भाव त्या ठिकाणी. कोमटसार कर्मकांड वगैरे मध्ये देखील कर्माच्या निमित्तात कशाय उत्पन्न होतात वगैरे कसं नसतं ना त्या ठिकाणी. मोह कर्माचा उदयाला म्हणजे मोह होतो, क्रोध कर्माचा उदयाला असताना क्रोध होतो. एक जणाला मुस्काडीत मारली, तुम्हाला का क्रोध केला त्या ठिकाणी. कोमटसारचं तुला ज्ञान नाही. क्रोध कशाचा उदय आल्यानंतर, मोहाचा उदय आल्यानंतर क्रोध कशा होतो, त्यामुळे आपण मारली जाते. क्रोध कशा क्रोध करवितो का, तिथं निमित्ताचं ज्ञान करविलेलं आहे. तू स्वयं त्या परिणामाच्या अधीन झाला, त्याचं मर्म पकडलं पाहिजे ना त्या ठिकाणी. नाहीतर नुसतं त्या ठिकाणी प्रकृती पास करेल, संख्या पास करेल, परंतु त्याचं प्रयोजन त्या ठिकाणी प्रगट करणार नाही की आत्म्याचा स्वभाव कशाय रहित आहे, आणि त्याने निमित्ताचं लक्ष करून परद्रव्याचं लक्ष केलं, त्यामुळे त्याला क्रोध आला. स्वभावाचं लक्ष करेल त्या ठिकाणी तर क्रोध मिटे. क्रोध करणं हा माझा स्वभाव नाही. क्रोध वर्तमान काळात पण दुःखदायक आहे, भविष्य काळामध्ये त्याचं पीक खूप येणार, अनेक पटीनं तो दुःख देणार आहे. थोडासा आत्ता केलेला क्रोध पुढच्या भवामध्ये अधिक वाढून येतो. त्याच्या मग ही वाढण्याची परंपरा जर वाढत राहिली तर त्या ठिकाणी इतका वाढतो की तो थेट 7व्या नरकाला किंवा निगोदामध्ये जाण्याची त्याला पाहिजे. त्याच्यामुळे हे पीक इतकं वाढत गेलं क्रोधाचं त्या ठिकाणी. तर या ठिकाणी हे जे निमित्ताचं ज्ञान करणे की कशाय भाव आहेत ते का उत्पन्न होतात, स्वरलक्षी परिणाम आहे. तर या ठिकाणी कशाय नसतील करायचे, कशाय होऊ द्यायचे नसतील तर तू सतत स्वभावाचं स्मरण कर.
देवशास्त्र गुरुचं स्मरण कर, ते कषायाने रहित का आहे, मी कषायाने रहित कसा बनू शकतो, कषाय रहित होण्याचं साधन काय आहे, कषायाने रहित म्हणलं तर त्याचं फळ काय आहे. वर्तमान काळामध्ये देखील कषाय रहित जीव सुखाचं अनुभवन करतो, भविष्य काळामध्ये त्याचं फळ सुख आहे. वर्तमान काळामध्ये कशाही जीव निंदित होतो, अपमानित होतो, आलं लक्षात. म्हणून कषाय रहित स्वभावाचं दुसरं नाव जैन धर्म आहे. हम क्या कहे अन्यमती भर्तृहरि भी वैराग्य प्रकरण में ऐसा कहते हैं. भर्तृहरीने शतकत्रय लिहिले ना या ठिकाणी, त्याच्यामध्ये एक वैराग्य शतक म्हणून लिहिलेलं आहे त्याने. त्यामध्ये त्याने हा एक श्लोक लिहिलेला आहे. एको रागीषु राजते प्रियतमा देहार्द्रधारी हरो निरागेषु जिनो विमुक्त ललना संगो नयस्मात् परा उर्वार स्मर बाण पन्नग विष व्यासस्तमुग्धो जना शेषः कामविडम्बितो हि विषयान् भोक्तुं न भोक्तुं क्षमः. एको रागीषु राजते प्रियतमा देहार्द्रधारी हरि. रागी पुरुषों में एक महादेव शोभित होता है जिसने अपनी प्रियतमा को पार्वती को आधे शरीर में धारण कर रखा है, और वीतरागियों में जिनदेव शोभित है जिनके समान स्त्रियों का संग छोड़ने वाला दूसरा कोई नहीं है. शेष लोग तो दुर्निवार कामदेव के बाण रूपी सर्पों के विष से मूर्छित हुए हैं, जो काम की विडंबना से न तो विषयों को भली भांति खो ही सकते हैं और न छोड़ ही सकते हैं. श्लोक दिला की रागीमध्ये एक प्रधान आहे महादेव, ज्याने आपल्या अर्धांगामध्ये पार्वतीला धारण केलेला आहे. आणि वीतरागीमध्ये जिनदेव. कसे देव आपल्याला मिळाले. वीतरागी सारखा 3 लोकांमध्ये दुसरा देव नाही, आणि असा देव मिळून देखील त्या ठिकाणी हा वीतरागता ग्रहण करणार नाही, रागाचंच पोषण करेल. त्यांच्या नावावर पण रागाचं पोषण करेल, मौज मजा करमणूक त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी त्याला देवाचं स्वरूप समजलं नाही. की वीतरागी देव कसे आहेत त्या ठिकाणी, जिनके समान स्त्रियों का संग छोड़ने वाला दूसरा कोई नहीं है. तर रंगरागाचा संग, yani स्त्री हे उपलक्षणात्मक सांगितलं. सर्व रंगरागाचे संग जिनेंद्र भगवंतांनी जोडलेले आहेत. शेष लोग तो बाकीचे लोक कसे आहेत, दुर्निवार कामदेव के बाणरूपी सर्पों के विष से मूर्छित है ना. अशा प्रकारच्या विडंबनेला प्राप्त झालेले आहेत की ते धड भोगू पण शकत नाही आणि धड त्यागू पण शकत नाही. आपण म्हणतो ना अर्धवट है ना, तसे बाकीचे सगळे आहेत. एक प्रधान त्या ठिकाणी कोण आहे, महादेव. रागीमध्ये प्रधान महादेव आणि वीतरागीमध्ये प्रधान जिनदेव. वीतरागी सर्वज्ञ देव आहे त्या ठिकाणी. इसमें रागियों में महादेव को प्रधान कहा है और वीतरागियों में जिनदेव को प्रधान कहा है ना. रागीमध्ये महादेव प्रधान. याच्या आधीच सांगितलं रागी दुःख प्राप्त करतो. राग विकार आहे, विकारामुळे वर्तमान काळात पण दुःख, भविष्य काळात पण दुःख. त्यामुळे तो 7व्या नरकामध्ये जाऊन पडला. तो रुद्र 11वा रुद्र आहे ना त्या ठिकाणी, त्याला 7व्या नरकामध्ये जावं लागलं. सुख किती काळ भोगलं त्या ठिकाणी. 12वा रुद्र 11वा रुद्र झाला म्हणजे महावीरांच्या काळामध्ये झाला. त्यावेळेस आयुष्य 100 वर्ष सुख, 100 वर्ष तर भोगलच नाही. बालपणामध्ये काळ गेला, वृद्धपणामध्ये काळ गेला, मधला जो काळ असेल त्या ठिकाणी. आणि तेही सुख म्हणजे निराकुल सुख भोगलं नाही, आपुलतेचं सुख भोगलं या ठिकाणी. आणि 33 सागरपर्यंत किती काळपर्यंत दुःख सहन करणार. आणि व सुख सदा ही त्याज्य रे पश्चात जिसके दुःख भरा. ते सुख काय कामाचं ज्याच्यानंतर अनंत प्रकारचं दुःख भोगावं लागेल. तर रागीमध्ये महादेव प्रधान आहे आणि वीतरागीमध्ये जिनदेव प्रधान आहे. जिनदेव आपल्याला सांगतायत की कषायांचा अभाव करा. कोणताही कषाय सुखाचं कारण नाही. वर्तमान काळात पण कषाय सुखाचं कारण नाही. भविष्य काळामध्ये अतीव दुःख कितीतरी अधिक पटीनं त्याला दुःख सहन करावं लागेल. आणि कषायामुळे जीव निंदित होतो वर्तमान काळामध्ये पण. म्हणून वीतरागी देवों को प्रधान कहा है तथा सराग भाव और वीतराग भावों में परस्पर प्रतिपक्षीपणा है. सराग भावाने त्रिकालात पण धर्म होत नाही. भले यद्यपि
सराग भाव येतात त्या भूमिकेमध्ये, गृहस्थ दशेमध्ये, मुनी दशेमध्ये त्या प्रकारचे शुभभाव येत आहे, व्रत वगैरे पाळण्याचे, दयादानाधिकाचे येत आहे. परंतु त्या सराग भावाला तत्व आहे ना, हे राग भाव आहे, हे दुःख तत्व आहे की सुख तत्व आहे? दुःख आश्रव तत्व आहे. आश्रव तत्व दुःख तत्व आहे की सुख तत्व आहे? तत्वामध्ये विचार करायचा. दुःख तत्व आहे. त्या ठिकाणी येत आहेत भूमिकेला अनुसरून परिणाम. चौथ्या गुणस्थानामध्ये देवदर्शन करण्याचे भाव, शास्त्र स्वाध्याय करण्याचे भाव, दयादान करण्याचे भाव, शुभभाव येत आहेत. पण हे शुभभाव आहेत ते आश्रव तत्व आहे. आश्रव तत्व दुःखरूप आहे. तरी त्याच्यामध्ये तो जीव अडकणार नाही. मुनी झाल्यानंतर त्याला व्रत महाव्रत पाळण्याचे भाव येतील, शास्त्र लिहिण्याचे भाव येतील, उपदेश देण्याचे भाव येतील. परंतु हे दुःख तत्व आहे. त्याला ते सुखतत्व मानत नाही. सुखतत्व संवर निर्जर आहे, याच्यापासून भिन्न आहे आणि ते निज आत्मस्वभावाच्या अवलंबनाने प्राप्त होतं. भावाची ओळख सराग भाव वितराग भावमध्ये परस्पर प्रतिपक्षीपणा आहे. सराग भाव आणि वितरागी भावामध्ये प्रतिपक्षीपणा आहे. सराग भाव तेव्हा पण आणि कोणाला पण दुःखाचंच कारण आहे. वितराग भाव कोणाला पण आणि तेव्हा पण सुखाचंच कारण आहे. एकच लक्षात, सराग भाव संसाराचं कारण, वितराग भाव मोक्षाचं कारण. होत नसतील भले वितराग भाव, पण श्रद्धा तर करा, कारण श्रद्धा मानस्य, श्रद्धान करणाऱ्या जीवाला मोक्ष मार्ग जिनेंद्र भगवंताने सांगितलेला. 23वी गाथा दर्शन पाऊलमध्ये आली ना, श्रद्धा मानस्य 22 जम सत्कैतम किरई, जे शक्य आहे ते करा, शक्य नसेल तर करू नका. त्या ठिकाणी पण श्रद्धांतर त्या ठिकाणी सराग भाव केव्हा पण आणि कोणाला पण, मुनी असो, श्रावक असो, बालक असो, बालिका असो, राजा असो, जनता असो, कोणी पण असो, सराग भाव संसाराचं म्हणजे दुःखाचं कारण. वीतराग भाव सुखाचं मोक्षाचं कारण. वीतराग भाव उपादेय, सराग भाव हेय. जे जे दुःखाचं कारण ते हेय आणि वीतराग भाव उपादेयता सुखाचं कारण असल्या कारणाने उपादेय आहे. तर वीतराग भावाची ओळख करण्यासाठी, वीतराग भावाचं ज्ञान करण्यासाठी, वीतराग भावाला प्राप्त करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये रममाण होण्यासाठी तर आपण मंदिरात येतो, त्याच्यासाठी तर धर्म करतो. तथा सराग भाव और वीतराग भावों में परस्पर प्रतिपक्षीपणा है. यह दोनों भले नहीं है. नाही, सराग भाव पण चांगला आणि वीतराग भाव पण चांगला नाही. पूजा भक्तीचा सराग भाव अलग अलग चांगले आणि आत्मस्वभावाचं अवलंबन करून एकाग्रता करण्याचा वीतराग भाव, दोन्ही चांगले आहेत. तरी दोन्ही समान असू शकत नाही. तरी भूमिकेला अनुसरून होती, परंतु ज्ञानी जीव आहे त्याचं लक्ष वीतराग भावावरच असेल, सराग भावावर असणार नाही. सराग भाव त्याला पण येतील त्या गुणस्थानाच्या भूमिकेमध्ये. कमजोरीवर जोपर्यंत पूर्ण वीतराग भाव प्रगट होत नाही तोपर्यंत तो शुभभावाचा, सराग भावाचा आश्रय करेल भले, परंतु हे संसाराचं कारण आहे. हे सुखाचं कारण नाही, हे पण दुःखाचंच कारण आहे. भले मंद दुःखाचं कारण असेल, पण आहे दुःखाचं कारण. याच्यातून सुख येणार नाही, याच्यातून सुखाचे वृक्ष कदापि येऊ शकणार नाही. परस्पर प्रतिपक्षीपणा है. सराग भाव और वीतराग भावों में परस्पर प्रतिपक्षीपणा है. यह दोनों भले नहीं है, परंतु इनमें एक ही हितकारी है और वह वीतराग भाव ही है. अगर जैन धर्मातून मर्म आलं की हे आहे, बरोबर आहे. कारण सराग आहे. 6व्या गुणस्थानामध्ये जे आहार घेण्याचे भाव येत आहेत, 28 त्या ठिकाणी 46 दोष, 32 अंतराय टाळून वगैरे, समिती गुप्ती पाळण्याचे भाव येत आहेत, शास्त्र लिहिण्याचे भाव येत आहेत, उपदेश करण्याचे भाव येत आहेत. हे सगळे हेय आहे, कारण सराग आहे. होत आहेत भूमिकेला अनुसरून करताय, त्या ठिकाणी सुटत नाही हे जाणून ते त्याचं पालन पण करताय. परंतु हेय बुद्धिपूर्वक हे कधी सुटतील आणि मी पूर्ण वीतराग भावामध्ये कधी स्थिर राहील, दृष्टी इकडा. त्या ठिकाणी म्हणजे या 2 ओळीमध्ये मर्म आलं ना. तथा सराग भाव और वीतराग भावों में परस्पर प्रतिपक्षीपणा है. यह दोनों भले नहीं है, इनमें एक ही हितकारी है और वह वीतराग भाव ही है. आणि तो वीतराग भाव आहे तोच हितकार. असं श्रद्धांतर करा, श्रद्धांतर करायला काही पैसे पडत नाहीत. वीतराग भाव, मला सराग भाव होत आहेत, शास्त्र वाचण्याचे, सांगण्याचे शुभ भाव येत आहेत, परंतु हे आहे.
हे सुखाचं कारण नाही. वर्तमान काळात पण हे सुखाचं कारण नाही, भविष्य काळामध्ये पण ते सुखाचं कारण नाही. याच्याद्वारे पुढे जाऊन वितराग भाव प्रगट करेल तेच सुखाचं कारण आहे. याच्यामध्ये अंशिक जे वितराग भाव झालेले आहेत, श्रद्धा ज्ञानामध्ये, चारित्र्यामध्ये जे अंशिकपणा प्रगट झाला आहे ते सुखाचं कारण आहे वर्तमान काळामध्ये. आणि भविष्य काळामध्ये त्याचं पीक ज्या वेळेला येईल ते वितराग भावाची अधिकता होत जाईल. त्या ठिकाणी दृष्टी वितराग भावावर ठेवा. त्या ठिकाणी शास्त्र स्वाध्याय आदी करत असताना, पूजन अर्चन करत असताना, दयादान आदी करत असताना त्या ठिकाणी कषाय भाव मिटवून निष्कषाय स्वभावी आत्म्यावर दृष्टी ठेवून कषाय मिटविण्याचं प्रयोजन ठेवा. राधाधिक मिटविण्याचं प्रयोजन. तर त्याच्यामध्ये एकच हितकारी आहे आणि तो आहे वितराग भाव. जिसके होणे से, बघा पुढे सांगतात, जिसके होणे से आकुलता मिटणे से स्तुतियोग्य होता है. बघा वितराग भाव प्रगट झाले असताना आकुलता कमी झाली म्हणजे दुःख पण लगेच कमी झालं आणि त्याच्याद्वारे वितराग भाव कमी झाल्या कारणाने तो स्तुतियोग्य होतो. जो कोण जीव स्तुतियोग्य होतो? वितराग भावाला. कशाय मिटविणारा जीव. जिससे आगामी भला होना केवल हम ही नहीं कहते परंतु सभी मतवाले कहते हैं. त्याच्यामुळं भविष्य काळामध्ये त्याचं भलं होईल हे आम्हीच सांगत नाही, तर सगळे म्हणतात की जे कशाय मिटवतात, जे आत्ता कशाय सोडतात त्याचं भविष्य उज्ज्वल आहे. त्याला भविष्यवाल्याला विचारायला जायची गरज नाही की माझं भविष्य कसं आहे, माझं भलं होणार, चांगलं होणार का वाईट होणार. तुझे कशाय भाव मिटलेले आहेत, निघता आहेत. त्या ठिकाणी तुझे एक गाडगं सुलटलेले आहे, सगळी पुढची गाडगी सुलटी बसणार आहे, त्याची काळजी तू करू नको. त्या ठिकाणी कशाय भाव निघतायत, विकार निघतायत, तर तुझं निश्चितपणे हित होणार आहे. अरे हे भगवान सांगतायत, सर्वज्ञ परमात्मा. सगळ्यात मोठे भविष्य सांगणारे कोण आहेत? सर्वज्ञ देव आहे. सर्वज्ञ भगवंताशिवाय कोण भविष्य जाणतो? बाकीचे जे भविष्य जाणतात ते निमित्ताच्या आधारे जाणतात आणि सर्वज्ञ देव प्रत्यक्ष जाणतायत. आणि ते सर्वज्ञ भगवान भविष्य सांगतायत आपलं, तुझे कशाय मिटतायत, तुझे विकार मिटतायत, तुझं भविष्य उत्तम आहे. तू भविष्य काळामध्ये अतीव सुखाला प्राप्त होणारा जीव आहे. अरे जिसके आगामी भला होना केवल हम ही नहीं कहते किंतु सभी मतवाले कहते हैं. सराग भाव होने पर तत्काल आकुलता होती है, निंदनीक होता है और आगामी बुरा होना भासित होता है. सराग भाव, कषाय भाव, विकारी भाव हे सगळे एकाच शब्द आहेत. हे झाले असताना आकुलता होते, त्यावेळेला तो निंदनीय पण बनतो. आले लक्षामध्ये. आणि भविष्य काळामध्ये त्याचं वाईट होतं. 6 पॉईंट आले की नाही या कार्यक्रमात, किती सुंदर आलेलं आहे. सराग भाव होणे पर, सराग भाव म्हणजे कषाय भाव, सराग भाव म्हणजे विकारी भाव. आले लक्षामध्ये. तत्काल आकुलता होती आहे. तत्काल दुःखाचं कारण आहे. आकुलता हे दुःखाचं लक्षण. आकुलता हा शब्द दुःख दाखवतो त्या ठिकाणी. आणि भविष्य काळामध्ये त्याचं वाईट होताना भासित होत आहे त्या ठिकाणी. आणखी वर्तमान काळामध्ये त्याची निंदा होताना दिसते आहे. इसलिए जिसमें वितराग भाव का प्रयोजन है ऐसा जैन मत ही इष्ट है. ज्याच्यामध्ये वितराग भावाचं प्रयोजन आहे असं जैन मत आहे, तेच इष्ट आहे. इष्ट कशामुळं? सुखाचं देणारं, सुख प्राप्त करणारं असल्या कारणाने एक जैन मत आहे, तेच इष्ट आहे. इष्टत्वात जैन मत आहे ते आत्म्याचं स्वरूप दाखवणार आहे. निष्कषाय भाव स्वरूप, राग रहित, विकार रहित असा आपला आत्मा आहे, असं स्वरूप दाखवणारा असल्या कारणाने जैन मतच इष्ट आहे. जिसमें सराग भाव के प्रयोजन प्रकट किए हैं ऐसे अन्य मत अनिष्ट है. ज्याच्यामध्ये सराग भावाचं पोषण केलं गेलेलं आहे, प्रयोजन प्रकट केलं गेलेलं आहे असे अन्य मत. बघा, ज्याच्यामध्ये सराग भावाचं पोषण आहे त्याला कुठे टाकलं? अन्य मतामध्ये टाकलं. अन्य मतामध्ये म्हणजे आपण जैन बनून जर सराग भावाचं केवळ पोषण करू, त्याच्यामध्ये धर्म मानू त्याने त्या ठिकाणी, आणि मी धर्म केला असं मानू, दशलक्षण पर्व आला, दीपावली आली आणि रागातच फक्त पोषण करू त्या ठिकाणी, आणि वितराग भावाला ग्रहण करणार नाही, वितराग भावाकडे लक्ष देणार नाही, तर त्याला अन्य मतामध्ये टाकलं. इतर जशी मतं आहेत त्या ठिकाणी. कारण जैन जिनेंद्र भगवंताचं मत अलग आहे, वितराग भाव स्वरूप आहे. जिसमें राग भाव के प्रयोजन प्रकट किए गए हैं ऐसे अन्य मत अनिष्ट है. अनिष्ट आहे, दुःख देणारे आहे. इन्हें समान कैसे माने? बस जैन मत आणि अन्य मत समान कसं होऊ शकेल याची कम्पेअर केली. एक एक ओळ वाचण्यासारखे धर्माचं स्वरूप काय आहे त्या ठिकाणी लक्ष करण्यासारखं आहे. हा पॅरेग्राफ पुन्हा एकदा घरून वाचून या. काही शंका असेल तर विचारा. ओम नमः.